सो हे वॉट इज अप गाइस, होप यू आर डिलिशियस डे. मी हर्ष पाटील तुमचं स्वागत करतो आपल्या चॅनल पाटील रसोईवर. तर आज मी आलो आहे उलव्यामध्ये, बामणडोंगरीमध्ये. इकडं नवीन नवीन स्ट्रीट फूडचे स्टॉल खूप सारे लागले आहेत. तिकडं नवीन एक टावर झालं त्याच्या खाली. लास्ट टाइम मी आलो होतो तेव्हा मी बघितलं एवढा अप्रतिम स्मेल येत होता रोडवर. तर बोललो आज ट्राय करूच नक्की आणि व्हिडिओ पण होऊन जाऊ दे बोललो. तर आता आपण तिकडं जाऊ, 3-4 आयटम ट्राय करू. बेसिक म्हणजे भुर्जी पावचं दुकान आहे, शोरमा झालं, चिकन रोल झालं आणि काही असं स्पेशल आयटम पण आहेत, ते मी नाव नाही सांगत. तिकडे गेल्यावर डायरेक्ट व्हिडिओज बनवू. मला माहिती आहे तुम्हाला पण आवडत असेल माझ्यासारखे स्ट्रीट फूड व्हिडिओ, तरी व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल. व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. तर आपल्या लिस्टमधला पहिला मेन्यू आहे छोले चावल. तर आजपर्यंत मी आता यूट्यूबवर बघितलेलं छोले भटुरे खूप भेटतात आपल्या इथं. छोले चावल पण भेटत असतील, पण मी फर्स्ट टाईम आज खाणार आहे असं छोले चावल. तर बघू कसं येत आहे. आता ऑर्डर दिलं आहे, आल्यावर तुम्हाला दाखवतो. बघू शकता एकदम बेसिक छोले, राईस, मिरची, कांदा, लोणचा, एकदम बेसिक. तर हे आपले छोले चावल आता आपण टेस्ट करू. ज्या एक्साइटमेंटने आलेलो मी, एवढं काय नाही आहे बघा. मी ऑनेस्ट रिव्ह्यू देतो, नाही आवडला तर नाही आवडला. तेल तर आता 50 रुपये सक्सेसफुली वेस्ट केल्यानंतर आता जाऊन काहीतरी चांगला खाऊ आपण. तर आता इथं रोलवाला दिसतंय, लजीज रोल. तर आता आपण यांचा चिकन रोल खाऊ. माझ्या व्हिडिओवर तुम्ही शॉर्ट बघितला असेल यांचा, जर नसेल बघितला जाऊन बघा. तर जेव्हा आपला चिकन एग रोल आणि याला अजून मेनूमध्ये खूप काय आहे. आणि एवढं चीप आहे ना, आणि असं नाही का चीप आहे म्हणजे एकदम हे आहे वेगळा टेस्ट आहे. मी आधी पण खाल्लं आहे. चिकनची क्वांटिटी पण खूप चांगली आहे, प्रत्येक बाईटला चिकन येतं आहे. मस्त स्पायसी आहे. चिकनची ग्रेव्ही पण एकदम परफेक्ट आहे, टँगी अशी, छान वाटलं. तर आता आपला नेक्स्ट आहे जंगली मोमो. यांचा पण न्यू स्टार्टअप आहे इकडं आणि हा त्यांचा मेन्यू बघून खूप भारी वाटतं आहे. मेन्यूमध्ये व्हरायटीज बघा तुम्ही किती आहेत. तर आता आपण यांचे व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही ट्राय करू. बघू शकता प्रॉपर हायजीन मेंटेन केले, ग्लोव्स वगैरे घालून. ये कौन सा है? ये वेज है. ये वेज मोमोज. हे आहेत आपले चिकन मोमोज. चिकन मोमोजची साईज पण मस्त आहे. तर हे आपले वेज मोमोज. मला बघूनच समजलं याची लेअर किती थिन आहे बघा, एकदम पतली. आणि स्टफिंग पण खूप जास्त आहे. आणि यांची होममेड चटणी. पूर्ण लोडेड आहेत. चटणी पण मस्त आहे.
स्टफिंग बघा एवढे का बाहेर निघतं मोमोजमधून. ते चिकन मोमोज याचं पण तेच आहे, एकदम थिन लेअर. चिकन चिकन असतं. चिकनची स्टफिंग पण मस्त आहे. मोस्टली मोमोजची स्टफिंगमध्ये चिकन असा हार्ड कुक झालेलं असतं, हे प्रॉपर कुक झालं आहे. तर यांचा नवीनच स्टार्टअप आहे. यांचा मेन्यू फुल लोडेड आहे. आता जेव्हा यांचा हे होईल, जेव्हा पूर्ण सेटअप, तेव्हा यांची आपण एक सेपरेट व्हिडिओ पण बनवणार आहोत, कारण की यांच्याकडे तंदुरी वगैरे पण दाखवलं त्याने. तर आता आपली लास्ट डिश यो अंडा घोटाला. आजपर्यंत मी यूट्यूबवर बघितलेला, आज पहिली बार खाणार आहे A1 बुर्जी पावमध्ये. तर आता आपण त्यांना सांगू आपला अंडा घोटाला बनवायला. तर हा आहे आपला अंडा घोटाला आणि आजची आपली लास्ट डिश. मी यूट्यूबवर जेवढे अंडा घोटाले बघितलेत ना, ते हाफ फ्रायच्यावरती एकदम पतली ग्रेव्ही टाकून मग देतात. यांनी हाफ फ्राय एकदमच हाफ फ्राय केला, म्हणजे वरतून कच्चाच होता तो पूर्ण. त्याच्यावरती बॉईल एगची ग्रेव्ही टाकून घट्ट मिक्स केला आणि मग तसा अंडा घोटाला बनवला. म्हणजे आता वेगळे असले प्रकार. तर आता हा वाला अंडा घोटाला पण खाऊन बघू आणि मी तुम्हाला सांगू कसा लागतंय. मगासारखे एक्सपेक्टेशन्स खूप ठेवल्यात मी. आय होप आता खराब नाही होणार. थोडा स्मूथ आहे ना पूर्ण. त्यांनी जे मिक्स केलं ना, तरी पण बॉइल्ड एगचा फ्लेवर वेगळा लागत आहे आणि ते बॉइल्ड एगचा हे केलं ना, त्याचा फ्लेवर वेगळा लागत आहे. बॉइल्ड एग बोलत आहे, हाफ फ्रायचा आणि बॉइल्ड एगचा. मीठ थोडासा जास्त आहे, पण इकडची लोक जास्त खातात मीठ. पण टेक्स्चर वाईज एक नंबर आहे. तुम्ही आता जवळून बघू शकता. आता यांनी आपल्याला त्यांची चटणी दिली तिखटवाली, म्हणजे ते घोटाळ्यात पण टाकतात आणि अशी वेगळी पण देतात. आता आपण चटणी ट्राय करून यांची.
तोंडात टाकल्या अशी हिट झाली. याचं फक्त मिरची, अद्रक, लसूण आणि हे चावला कोथिंबीर वगैरे. परफेक्ट. आता थंडीमध्ये असा गरम गरम भेटला ना, तिखट सगळी थंडी निघून जातं बाहेर. काल अंडा घोटाला मी फर्स्ट टाईम ट्राय केला. यूट्यूबवर बघताना ते वेगळे प्रकारे हाफ फ्रायवर ग्रेव्ही वगैरे टाकून त्यांची ग्रेव्ही पण पतली असायची. यांची ग्रेव्ही अशी थिक होती आणि त्यांनी हाफ फ्रायमध्ये मिक्स करून दिलेला. मस्त लागत होता. 150ला होता. फक्त सॉल्ट जरासा जास्त होता आणि कारण की त्यांच्या हाताला सॉल्ट जास्त असतं, मी आधी पण खाल्लं आहे. तर ओव्हरऑल मला खूप आवडला. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करून सांगा तुम्हाला कोणती डिश आवडली व्हिडिओमधली आणि जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या स्ट्रीट फूड लवर मित्रांसोबत. जर तुम्ही असं कुठं स्ट्रीट फूड खाल्लं असेल तर मला कमेंट्समध्ये नक्की सजेस्ट करा. मी नक्की त्याची व्हिडिओ बनवेन आणि मी इंस्टावर पण रील वगैरे टाकतो. इंस्टा अकाउंट पण माझा फॉलो करा पाटील रसोईचा, मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईनच. तर भेटू परत अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्स अ लॉट आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.